सर्वांमुळे मी आहे म्हणून आपण सर्वांबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. हा पहिला विषय आहे अध्यात्मामधला. ओके. आणि जेवढे तुम्ही कृतज्ञ राहाल तुमचा अहंकार कमी होईल. आता आपण काय म्हणतो, मी करतोय, मी यशस्वी होते. तू एकटा काय करू शकत नाही. सर्व आहेच म्हणून तू यशस्वी होते. स्वार्थ सगळ्यांना आहे. संतांना पण मोक्ष पाहिजे होता ना, काहीतरी पाहिजे होतं ना, म्हणून त्यांनी एवढं सगळं हे केलं ना. म्हणून प्रत्येक जण स्वार्थ आहे आणि स्वार्थ हेच सत्य आहे. पण स्वार्थीपणा वाईट आहे. तुझं आडनाव हे, तुझं कुळ हे, तुझं जात हे, तुझा धर्म हे आपण त्याला शिकवतो. तो ओरिजिनली तो कोणच नसतो. कळलं ना. मग हे जे संस्कार आहेत ना, या संस्कारातनं अहंकार निर्माण होतो. आणि संस्कार कुठून येतात? समाजाने निर्माण केलेत, हो. परमेश्वरांनी केले नाहीत, तुम्हीच केलेले आहेत. म्हणून या संस्कारामुळे माणूस बिघडलेला आहे. आपण सहज दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो, खाली खेचायला बघतो, पाय खेचायला. आता कॉर्पोरेटमध्ये काय चाललंय, एकमेकांचे पाय खेचणं चाललंय ना. दुसऱ्यांचं क्रेडिट लाटायचं, त्याला कसं खाली पाडता येईल, आपण कसं पुढे जाता येईल. दिस ऑल कर्म आहेत. तू पुढे गेला की दुसरा पाय खेचणार येणार तुझ्याकडे, लक्षात ठेव. सगळं म्हणतं देव कृपा पण करत नाही आणि कोप पण करत नाही. देव फक्त तुम्ही जे कर्म करतात त्यांना फळ देण्याची व्यवस्था करतो, बाकी काय करतो. फॅसिलिटेटर आहे तो. फॅसिलिटेटर आहे ते तुमच्या कर्माला. आणि काय कर्म करेल ते पण सांगत नाही, ते तू ठरव. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हॅलो हाय हॅलो नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे द मुक्त मुक शो म्हणजेच टॅटच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आज आपल्यासोबत एक 73 वर्षाचे तरुण आहेत आणि आमच्या 30शीतल्या 29 आणि 32च्या म्हाताऱ्या माणसांना जागा करायला आज आपल्यासोबत आलेले आहेत श्री प्रल्हाद वामनराव पै. आणि तुम्ही त्यांना ओळखताच, ते जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे, आणि त्यांनी आजपर्यंत खूप काम केलेलं आहे कॉर्पोरेटमध्ये. आणि स्ट्रेस फ्री कसं जगावं आणि अध्यात्म सिम्पल करून कसं कळेल आणि सायंटिफिक बेसिसवरती आपण कसं समजू शकतो, ह्यासाठी आज त्यांना आपण बोलवलेलं आहे. आणि दादा, तुमचं स्वागत आहे आमच्याकडे. नमस्कार. नमस्कार. खूप स्वागत एकदा तुमचं. आणि आम्ही केव्हापासून खरं तर हा विषय डिस्कस करायचा डोक्यात होता, कारण आमचं हे जनरेशन आहे. आम्ही बऱ्याचदा याबद्दल चर्चा करतो. बोलण्यातनं साधारण असं येतं की एक या पद्धतीचं कॉन्व्हर्सेशन होतं की स्पिरिच्युअलिटीची गरज आहे, नाही आहे, ती आपल्यासाठी आहे का. आणि माहीत नाही खरं तर हे जे पडणारे प्रश्न आहेत ते कोणाला विचारता येतील. तर या प्रश्नांवरती गप्पा मारायला आज तुम्ही आलात, तर त्यासाठी खूप थँक्यू. तर मला वाटतं तिथपासूनच सुरुवात करता येईल, कारण सतत ना म्हणजे कुठल्याही गोष्टी आपण ज्या करतो त्या आता इंटरनेटवरती वेगवेगळे लाईफ कोचेस असतील किंवा स्पिरिच्युअल गुरु असतील, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकजण त्यांची एक फिलॉसॉफी, आयडिओलॉजी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तर हे आणि काय ह्युमन इज अ स्पिरिच्युअल बिईंगपासूनचे सगळे वेगवेगळे कॉन्व्हर्सेशन सतत कानावरती पडत असतात. तर खरंच एकतर स्पिरिच्युअलिटी म्हणजे काय, म्हणजे कारण मला वाटतं त्या कन्सेप्टमध्येच बऱ्याचदा गफलत होते की ती काय आहे हे कळत नाही. अध्यात्म म्हणजे कुठंतरी सगळ्या सांसारिक जीवनाचा त्याग करून आणि कपडे ओढून घ्यायचं किंवा म्हातारपणात करायची गोष्ट असं काहीतरी वाटतं, किंवा अध्यात्म म्हणजे काहीतरी वुडू सायन्स आहे असं काहीतरी वाटून ते नको, आपल्याला नको ते. तर हां, छान, म्हणजे सुरुवातच छान केली तुम्ही. अध्यात्माचा अर्थ खरा म्हणजे आधी आत्मा, म्हणजे आधी म्हणजे अधिष्ठान, आत्म्याचं अधिष्ठान म्हणजे अध्यात्म. आणि परमार्थ हा शब्द जो आपण वापरतो त्याचा अर्थ म्हणजे उपयुक्तता. माहीत आहे, पैसे म्हणजे अर्थ, ते उपयुक्त तुम्हाला माहीत आहे. तर परम उपयुक्त म्हणजे परमार्थ आहे. म्हणजे याचा अर्थ काय, हे परम उपयुक्त आहे, आपल्या जीवनाशी निगडीत आहे. आणि सद्गुरू श्री वामनराव पै यांनी काय केलं, अध्यात्मामध्ये त्यांनी स्वतःला साक्षात्कार घडवून आणलाच. आणि स्वतः त्यांनी संसार केला, म्हणजे प्रपंच केला. म्हणजे ते सचिवालय तेव्हाच्या वेळी डेप्युटी सेक्रेटरी फायनान्समध्ये होते. मग त्यांनी स्वतःचा संसार पण चांगला उत्तम केला. आम्ही त्यांना 2 मुलं होतो. सगळं त्यांनी केलं चांगलं आहे. दोन्ही त्यांनी करून दाखवलं. म्हणजे जनरली मी म्हणतो, काही लोक फक्त अध्यात्म करतात, मोक्षाच्या मागे लागतात आणि बाकी संसार करत नाही. आणि काही लोक फक्त संसारात अडकलेले असतात, बाकी काही करत नाही. तर सद्गुरूंनी ह्या दोघांचं मिलाफ केला, एक म्हणतात ना. आणि त्याच्यातनं त्यांनी हे दोन्ही कसं गरजेचं आहे याचं तत्त्वज्ञान मांडलं. म्हणून त्यांनी त्याला अध्यात्म म्हटलं नाही. अध्यात्म म्हटलं की लोक लांब जातात. त्याला जीवन विद्या हे नाव दिलं. म्हणजे काय, जीवनाला उपयुक्त. जीवन विद्या म्हणजे काय, जीवनाला उपयुक्त असे नॉलेज. करेक्ट. म्हणून जीवन जगायचं, तर प्रत्येकाला जीवन जगायचं आहे. असं नाही की तरुणाला जगायचं आहे आणि म्हाताऱ्यांना जगायचं नाही, प्रत्येकाला जगायचं आहे, बरोबर.
म्हणून प्रत्येकाला जगण्यासाठी जी कला लागते त्याला जीवन जगण्याची कला म्हणून सद्गुरूंनी जीवनविद्या नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये अध्यात्म आणि प्रपंच याचा सुरेख मेळ साधलेला आहे, बॅलन्स ज्याला म्हणतो ना. त्यामुळे कुठेही असं प्युअर अध्यात्म म्हणजे सगळं सोडून जायचं, लोकांची जी गैरसमज आहे ना अध्यात्म म्हणजे सगळं सोडून जायचं, ह्याला पहिला छेद दिला सद्गुरू आणि करून दाखवलं स्वतः. असं नाही की नुसते बोलले, स्वतः त्यांनी प्रपंच करून मग सांगितलं की प्रपंच आणि परमार्थ दोन्ही करता येतो, समजलं, आणि करून दाखवलेलं आहे ना, सिद्ध केलं. त्यामुळे त्यांनी जी जीवनविद्या मांडली आहे त्याच्यामध्ये अध्यात्माचं अधिष्ठान आहे. अधिष्ठान या शब्दाचा अर्थ लोकांना मराठी हल्ली करणं कठीण जातं. अधिष्ठान म्हणजे पाया आहे, फाउंडेशन आहे, त्याच्या जीवावरच आपलं जीवन जगतोय आपण, कळलं ना. म्हणून अध्यात्म म्हटल्यानंतर जरी मी तो सांगितलं तरी थोडक्यात सांगतो अध्यात्म म्हणजे काय. आता तुम्ही जर बघितलं तर परमार्थमय शब्द वापरले जातात. अहम ब्रह्मास्मी, कोणतरी म्हणजे उपनिषदामध्ये अहम ब्रह्मास्मी म्हटलं आहे. सर्व उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, चैतन्य शब्द ज्ञानेश्वर माऊलीने वापरला आहे ज्ञानेश्वरीमध्ये, किंवा गीतेमध्ये त्यांनी ईश्वरच सर्वभूतानां म्हटलेलं आहे. मग आता ईश्वर, चैतन्य, ब्रह्म हे शब्द वापरल्यामुळे लोकांना ब्रह्म घोटाळा झालेला आहे. पण खरं चैतन्य हा शब्द टेक्निकल आहे, म्हणजे चैतन्य शक्ती ही जी आतमध्ये आहे आपली, तीच फाउंडेशन आहे आपलं. म्हणून तुम्ही जीवन जगताय, तुम्ही श्वास घेताय, बोलताय, करताय, तुम्ही जे नाही म्हणताय की अध्यात्म नाही आहे, हे म्हणणारे सुद्धा म्हणाला त्यांना कशामुळे, चैतन्य शक्तीमुळेच आहे. म्हणून ही जी चैतन्य शक्ती आपल्या सर्वांमध्ये, भूतमात्र म्हटले, भूतमात्र म्हणजे काय, नुसतं चर आणि अचर नाही, सर्वामध्ये जेवढं काय आहे त्याच्यामध्ये ती वास करते. आता त्यांचं वास करण्याची पद्धत वेगळी असेल, दगडामध्ये ती वेगळ्या रीतीने असेल, माणसामध्ये वेगळं असेल, आपण त्याला जीव म्हणतो. म्हणून आपल्यामध्ये चैतन्य शक्ती आहे म्हणून आपण जिवंत आहोत, आणि जोपर्यंत ती आहे तोपर्यंत आपण जिवंत, नाहीतर मग राम बोलो बाई राम होणार आहे. त्यामुळे अध्यात्म म्हणजे काय मोठं करणार, तो आधी आत्मा म्हणजे हा जो आत्मतत्व किंवा ज्याला चैतन्य शक्ती म्हणून आपण, ही शक्ती आतमध्ये आहे म्हणून आपण सर्व काही करू शकतो. राईट, कळलं ना. त्यामुळे अध्यात्म तुम्हाला अध्यात्म नाही असं म्हणता येणार नाही, कारण ते आहे तुमच्याकडे, फक्त ते समजून घेतलेलं नाही आपण अजून. ही चैतन्य शक्ती कशी काम करते, या चैतन्य शक्तीचा आपल्या जीवनात काय उपयोग आहे. मग ही चैतन्य शक्ती माझ्याकडे आहे तर मग सर्व सुखी का नाही होत आहे. तुम्हाला प्रश्न पडणार की अरे सगळ्यामध्ये आतमध्ये देव आहे म्हणता तुम्ही, मग सगळे सुखी का नाही, मग तो गरीब भीक का मागतोय, तो जर देव आहे तर. हे सगळं समजून घेतलं पाहिजे, तरच ते आपल्याला नीट कळेल की हा परमेश्वर, याला आम्ही परमेश्वर शब्द वापरले, पण लोक परमेश्वर म्हटलं की लगेच गणपती, दत्त, शंकर डोळ्यासमोर उभे राहतात. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून चैतन्य शक्ती हा शब्द चांगला आहे, म्हणजे परमेश्वराला किंवा आपण चैतन्य शक्ती शब्द वापरला, ही शक्ती आहे आतमध्ये, आणि ही जी आतमध्ये ती सर्व ब्रह्मांडामध्ये भरलेली आहे, समजलं ना. म्हणजे चैतन्य शक्ती नाही असा एकही जागा नाही आहे, तुझ्या बाहेर आहे, आतमध्ये आहे, सगळीकडे तीच भरलेली आहे, तिच्याशिवाय काहीच नाही खरं म्हणजे. तरी आपण ती नाही म्हणतो, म्हणजे मजा आहे ना, ती नाही म्हणून जातोच कुठे, तू ती आहे म्हणून तू आहेस खरं म्हणजे. नक्की अशा काय गोष्टी आम्ही करतो किंवा आमच्याकडनं घडतात त्या गोष्टी खरं तर म्हणजे, कारण का मी ज्या डेफिनेशन्स वाचल्यात किंवा ऐकलं आहे, आता वाचलं म्हणणंही आता हेच झालं, ऐकलं आहे, बघितलं आहे की निस्वार्थी राहायला पाहिजे, काही तुम्हाला कशाचं सेल्फलेसनेस, पण मला नाही जमत, म्हणजे मी स्वार्थी आहे आणि मला माझा स्वार्थ असा आहे की मी स्वार्थी राहीन आणि त्यातनं दुसरा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे, एवढंच. याला स्पिरिच्युअलिटी म्हणतात. बहुतेक स्वार्थीपणा ज्याला म्हणतात ना, म्हणून मी सांगितलं ना की अध्यात्म नीट समजून घेतलं पाहिजे. स्वार्थ सगळ्यांना आहे, संतांना पण मोक्ष पाहिजे होता ना, काहीतरी पाहिजे होतं ना, म्हणून त्यांनी एवढं सगळं केलं ना. म्हणून प्रत्येकजण स्वार्थ आहे, आणि स्वार्थ हेच सत्य आहे, हे मी पुन्हा सांगतो, काय स्वार्थ हेच सत्य आहे. पण स्वार्थीपणा वाईट आहे. स्वार्थ सत्य असलं तरी स्वार्थीपणा म्हणजे काय, त्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्हिटी आहे. म्हणजे काय, स्वार्थी म्हणजे मला मिळालं पाहिजे, आय डोंट केअर फॉर अदर्स, हे बरोबर नाही. मला जसा स्वार्थ आहे तसं तुला आहे, तुला आहे, सगळ्यांना आहे. मग तू सर्वांचा स्वार्थ जपत आपला स्वार्थ जपलाच ना तर तू आध्यात्मिक. आणि तू म्हणशील मी आय डोंट केअर, हल्ली मुलं बोलतात ना, आय डोंट केअर फॉर अदर्स, आय डोंट केअर फॉर माय पेरेंट्स, म्हणजे इट इज माय लाईफ. दिस इज रॉंग, इट इज नॉट युअर लाईफ. हे लक्षात ठेव, इट इज नॉट युअर लाईफ ओनली, यू आर डिपेंडंट ऑन एव्हरीबडी इन द वर्ल्ड. ब्रह्मांडामध्ये प्रत्येकावर तुझं आयुष्य अवलंबून आहे.
आणि करोनामध्ये तुम्ही बघितलंच असेल, हो. घरी जरी बसलो आपण एकटे तरी सगळ्या गोष्टी पाहिजे होत्या ना, खाणं पिणं कोण देत होतं? डॉक्टर लागला, नर्सच लागला, सगळे लागले आपल्याला. त्यामुळे यू आर नॉट अलोन, सो इट इज नॉट युअर लाईफ फर्स्ट थिंग, हे समजून घे, कळलं ना. म्हणून आपण लोकांवर डिपेंडंट असतो. म्हणून आज संघर्ष काय आहे की मला स्वार्थ साधायचं आहे, पण मी तुझा विचार करत नाही. हम्म. तर जीवनविद्या काय सांगते की तुझा स्वार्थ तू साध, पण इतरांचा पण विचार कर, निदान विचार कर. आय डोंट केअर म्हणू नकोस, समजलं ना. आणि करताना दोघांचं हित जपलंस तू, तर तुझा पण स्वार्थ जपता येईल आणि इतरांना पण तू ॲटलिस्ट मध्ये अडथळा करणार नाही. एवढं तर तुला करता येतं. साध्या शब्दात तुम्हाला अध्यात्म मी सांगतो आता काय. हम्म. सर्वांमुळे मी आहे आणि सर्वांमध्ये मी आहे हे समजून घेणं म्हणजे अध्यात्म. Very आता थोडंसं मी एक्सप्लेन करतो. सर्वांमुळे मी म्हणजे काय, आज सगळं ब्रह्मांड आपल्यासाठी काम करतंय, हम्म. कळलं ना. सूर्याभोवती हे पृथ्वी फिरते, ती जर टायमात नाही फिरली तर सगळंच गोंधळ होऊन जाईल ना. हम्म. त्यामुळे हे सगळं जी व्यवस्था चालू आहे ती सगळी आपल्यासाठी आहे. पाऊस पडतोय, थंडी येते, उन्हाळा येतो, सगळं येतं ते आपल्यासाठी आहे ना. झाडं आपल्याला देतात, माणसं, आज एवढी माणसं. आता परवाच मी ते वॅक्सिन वॉर बघितलं पिक्चर, हो. त्याच्यामध्ये किती डॉक्टर आपलं लाईफ घालत होते. हो. कशासाठी? तर आपण जगावं म्हणून ना. आपण आपलं वॅक्सिन घेतलं आणि मोकळे झालो, पण त्याच्यासाठी किती लोक, हजारो लोक त्याच्यासाठी राबत होते ना. म्हणजे याचा अर्थ सर्वांमुळे तू आहे, जगतोयस, सर्वांमुळे तू यशस्वी होतोय. तुमचंच बघा ना, तुमचं आता चॅनेल अमुक तमुक हे एवढं यशस्वी काय झालं? सर्वांचा तुम्हाला सहभाग आहे. हम्म. तुमची जर टीम आहेच, प्लस तुमचे जे कस्टमर म्हणतो आपण ज्याला, की तुमचे सबस्क्रायबर्स म्हणा, व्ह्युअर्स म्हणा, ह्यांच्यामुळे तर तुम्हाला उचलून धरलं ना, कळलं की नाही. त्यामुळे सर्वांमुळे मी आहे म्हणून आपण सर्वांबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे. हा पहिला विषय अध्यात्मामधला. ओके. आणि जेवढे तुम्ही कृतज्ञ राहाल तुमचा अहंकार कमी होईल. आता आपण काय म्हणतो, मी करतोय, मी यशस्वी होते, तू एकटा काय करू शकत नाही. सर्व आहेस म्हणून तू यशस्वी होते. हे जर तू डोक्यात ठेवलं ना, तुझं हवेत जाणार नाही. तुझं डोक्यात जी हवा असते ना आपल्या, हम्म. ती जाणार नाही आपल्या, आणि मग आपण जमिनीवर राहू, कळलं ना. आणि सर्वांमध्ये मी आहे म्हणजे काय, हा जो मी म्हणणार आहे ना, आता तू काय म्हणतो मी, तू काय म्हणतो मी पण मीच म्हणतो. हा जो मी म्हणणारा एकच आहे. हो. तुम्ही मला सांग, कोण मी म्हणतंय? तुमची जीभ बोलते का? पाहतं कोण? डोळे पाहतात तुमचे? नाही, डोळे फक्त एक इंद्रिय आहे पाहण्यासाठी. पाहणारा तो आत्मा, मन म्हणा, चैतन्य शक्ती म्हणा, तीच पाहते. म्हणून तुम्ही बघा, मी तुमच्याकडे बघतोय आणि माझे विचार दुसरीकडे चालले असतील तर मी तुम्हाला पाहू शकतो. डोळे पाहत आहेत. कधी कधी होतो ना झोन आउट म्हणतो आपण त्याला. झोन आउट, बरोबर. कधी कधी मित्र डोळ्यासमोर जातो, आपण त्याकडे बघतो तरी आपण त्याला हसत नाही. मग तो म्हणतो, काय याव माजलायस काय? म्हटलं, माजलं नाही आहे, डोक्यात दुसरं चिंतन चालू होतं म्हणून लक्ष नव्हतं. मग हे लक्ष म्हणतात ना, आणि जाणणं हे करते ती चैतन्य शक्ती, कारण त्यालाच कॉन्शियसनेस म्हणतात. आज तुम्ही हे शब्द ऐकले ना, कॉन्शियसनेस, हो. तर ही चैतन्य शक्ती कॉन्शियसनेस रूपामध्ये आपल्याकडे आहे. आणि इट इज ऑलवेज कॉन्शियस अबाउट एव्हरीथिंग व्हॉट इज हॅपनिंग. मी तुझ्याकडे बघतोय, तुला मी जाणतोय, ती ही शक्तीच जाणते. नाही तर काय देह जाणणार आहे का? देह जाणू शकत नाही, कारण देह झोपला, समजा तुम्ही झोपला, तुम्ही जाणता नाही जाणत. ह्याचा अर्थ काय माहिती आहे की देह जाणत नाही. देह ही इंद्रिय, ही चैतन्य शक्ती वापरते आणि ती जाणते, जगाला जाणते, ज्ञान घेते, हे सगळं करते ती चैतन्य शक्ती करते. ही इंद्रिय वापरते ती. डोळे का वापरतात? डोळे ती वापरतात बघण्यासाठी, कारण चैतन्य शक्ती निराकार आहे ना, अव्यक्त आहे, ती डोळ्यामार्फत तुमच्याकडे पाहते, कळलं ना. म्हणून सर्वांमध्ये तो मी एकच आहे. मग तुम्ही म्हणलं तो वेगळा का वागतोय? संस्कार. लहानपणी जो मुलगा, लहान मूल असतं, त्याला काय कळतं काय मी कोण ब्राह्मण आहे, मी कोण मराठा आहे, काय कळतं नाही. त्याला नाव तरी माहीत असतं आपलं, संबंधच नाही. तो नुसता असतो. म्हणून आपण म्हणतो लहान मुलं ही देवाची मुलं आहेत ना, म्हणतो का? कारण तो दुसरं काही विचार करत नाही, तो नुसता असतो. त्याला आपण भरवतो, तू ब्राह्मण आहे हा, मराठा आहे हा, तो हे आहे ते आपण भरवतो. तू मोठा आहे, लहान लोकांकडे बोलायचं नाही, आपण शिकवतो त्याला. म्हणजे आपण त्याच्यावर भरवतो की तू हा शार्दूल तूच आहेस, तूच, तुझं आडनाव हे, तुझं कुळ हे, तुझं जात हे, तुझा धर्म हे, आपण त्याला शिकवतो. तो ओरिजिनली तो कोणच नसतो,
कळलं ना. मग हे जे संस्कार आहेत ना, या संस्कारातनं अहंकार निर्माण होतो. मी मोठा तू छोटा, मी श्रेष्ठ तू, माझा धर्म श्रेष्ठ तुझा धर्म कनिष्ठ, माझी जात श्रेष्ठ तुझे, हे सगळं कशामध्ये येतं? या संस्कारामधनं येतं. आणि संस्कार कुठून येतात? समाजाने निर्माण केलेत, हो. परमेश्वरांनी केलेले नाहीत, तुम्हीच केलेले आहेत. म्हणून या संस्कारामुळे माणूस बिघडलेला आहे. चैतन्य शक्ती बघते, पण काय बघायचं ठरवतो तू. मध्ये फिल्टर लावलेत आपण वेगळे वेगळे वेगळे. चष्मा गॉगल घातलेला आहे आपण, प्रत्येकाचा गॉगल वेगळा आहे, बघणारा एकच आहे पण गॉगल वेगळे आहेत, कळलं ना. म्हणून तू बघशील एखाद्याकडे आणि तुला काहीतरी वेगळंच वाटतं, तुला वेगळं वाटतं. एखादी बाई किंवा एखादा मुलगा मला आवडतो, तुला नाही आवडणार. तो मुलगा वाईट आहे का? नाही, तुझे संबंध खराब आहेत, तुझे संस्कार खराब आहेत त्याच्याबद्दलचे, किंवा अनुभव खराब आहेत. संस्कार म्हणजे अनुभवातनं निर्माण होतात ना. हो. त्यामुळे संस्कारातनं एक जो मी तयार होतो शार्दूल नावाचा, तो प्रॉब्लेमॅटिक आहे, कळलं ना. आता ह्याच्या मागे खूप अध्यात्म, मी त्याच्यात जात नाही. सिम्पल करून सांगतो तुम्हाला की गॉगल प्रत्येकाचा वेगळा आहे. कोणाचा पिवळा असेल, कोणाचा निळा असेल, कोणाचा हिरवा असेल. म्हणून तो गॉगलमधनं पाहतो ना, तिथे प्रॉब्लेम आहे. बाकी पाहणारा तोच आहे. कळतंय मी काय म्हणतो ते? कळतंय. म्हणजे चैतन्य शक्ती प्रत्येकामध्ये एकच आहे, पण ती वेगळी वेगळी का वागते? कारण संस्कार, कळलं ना. म्हणून आपल्याला सुधारणा या शार्दूलमध्ये करायची. शार्दूलचे संस्कार सुधारायचे आपल्याला. बाकी तो सेम आहे सगळीकडे, कळलं ना. तो गॉगल कसा बदलायचा मग? गॉगल बदलायसाठी संस्कार चांगले व्हायला पाहिजे. मग सद्गुरू काय म्हणतात माहिती आहे, निसर्ग नियम हे सगळ्यांसाठी सेम आहे की नाही. ॲक्शन केली की रिॲक्शन होणार, हा फिजिक्सचा पण रूल आहे. हो. तो आपल्या जीवनात पण आहे. तुम्ही कर्म केले की तुम्हाला फळ भोगायला लागणार आहे. मग कर्म करताना विचार कर, आपण काय करतो? कर्म करतो आणि फळ आलं की देवाने दिलं म्हणतो. देव काय करत नाही. कर्माचं फळ कर्मातच असतं, बरोबर. कळलं की नाही तुम्हाला. म्हणून सर्वांमध्ये मी जो आहे ना, हे समजून घेणं याला अध्यात्म म्हणतात. आणि मग माणूस म्हणून त्याच्याशी माणुसकीने वागणं याला अध्यात्म म्हणतात. कळतंय मी काय म्हणतो ते? माणूस म्हणून माणूस साधी आहे. पहिलं म्हणजे कृतज्ञता पाहिजे की सर्वांमुळे मी जगतोय, सर्वांमुळे मी यशस्वी होतोय, सर्वांमुळे मी सुखी होतोय, कुटुंबामुळे, सगळ्या समाजामुळे, सगळ्यामुळे मी जगतोय ना. मग आय शुड बी ग्रेटफुल फॉर ऑल. हा पहिला आध्यात्मिक मुद्दा आहे. आणि त्या आध्यात्मिक मुद्द्यावर तुम्ही जर पक्के राहिला आतून, म्हणजे मन भरलेलं पाहिजे कृतज्ञतेने. असं नाही नुसतं थँक्यू, त्या अमेरिकेला करताना थँक्यू थँक्स गिव्हिंग, आतून आलं पाहिजे, आतून वाटलं पाहिजे की रिअली. म्हणून आम्ही लोकांना कृतज्ञता जर्नल बिर्नल लिहायला लावतो रोज, की आपल्याला विसर पडतो. एखाद्या माणसाने आपल्या 10 गोष्टी चांगल्या केल्या आणि 11 वेळा वाईट केलं की संपलं, झालं, तो दुश्मन झाला आपला. अरे 10 चांगल्या गोष्टी याचं लक्षात ठेव, केल्या आहेत म्हणून. म्हणून कृतज्ञता हे महत्त्वाचं आहे. आणि सर्वामध्ये मी आहे, म्हणजे तोच सर्वामध्ये भरलेला आहे हे समजून घे. आणि ते उमजलं पाहिजे आपल्याला. ते उमजलं ना की मग सर्वांशी माणसासारखं वाग, एवढंच अपेक्षा आहे. माणुसकीने वाग प्रत्येकाकडे. माणुसकीने वाग म्हणजे काय? सगळं काही काढून दिलं पाहिजे असं जे काही तुला करता येतं, निदान त्याच्याबद्दल चांगलं बोलता तरी येतं. नाही तर आपण गॉसिपिंग करतो, ह्याचं काढ, त्याची काढ, ह्याची काढ. काय मिळतं? तू त्याची काढली की तुझी पण कोणतरी काढणार असतोच, हे विसरायचं नाही आपण कधीच. म्हणून ह्या साध्या अशात मी नेहमी सांगतो की सर्वांमुळे मी आहे हे लक्षात घे. आणि सर्वांमध्ये मी आहे म्हणून त्याच्याशी माणसासारखं वाग, माणुसकीने वाग. आणि मानवी मूल्याला मी महत्त्व जास्त देतो. मानवी मूल्य काय? समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता. या 6 गोष्टी जर तुम्ही बघितल्या, ही खरी मूल्य आहेत. समता म्हणजे सर्वांकडे माणूस म्हणून पाहायचं. मग तो कुठल्याही जातीचा असू दे, काही असू दे, तो माणूस आहे. हां, ह्याचा अर्थ काय? दरोडेकर आला आणि माणूस म्हणून त्याला असं केलं असं नाही सांगत. तिथे प्रॅक्टिकल राहायला पाहिजे. म्हणून जीवन जगताना एका बाजूने सावध राहायचं. अनुभवाने शिकलं पाहिजे ना. अनुभवाने शिकतो तोच माणूस ना, नाही तर तो मूर्ख, हो की नाही. म्हणून अनुभवाने शिक्षण घेणं आणि सावध राहणं आणि प्रत्येकाला माणूस म्हणून माणुसकीने वागवणं, ह्याला अध्यात्म म्हणतात. मला हे सतत ज्यावेळेस आपण अध्यात्म आणि या सगळ्याबद्दल बोलताना मला असं वाटतं की म्हणजे मी त्या पॉईंटला आहे की नाही, मी समजा अध्यात्माची प्रॅक्टिस केली किंवा स्पिरिच्युअलिटीची प्रॅक्टिस केली किंवा स्पिरिच्युअलिटीचा चष्मा माझ्या डोळ्यावरती लावला तर मला काय फरक पडेल किंवा काय फरक पडतो? माझं आयुष्य तर सुरू आहे, रोजची माझी नोकरी सुरू आहे, माझं काम सुरू आहे, माझं कुटुंब सुरू आहे, जे काय माझ्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित सुरू आहेत. मग स्पिरिच्युअलिटी
ची मला काय गरज आहे? बेस्ट क्वेश्चन. हाच क्वेश्चन सगळ्याच्या मुळाशी येतं. मुळाशी हाच क्वेश्चन आहे की मला काय गरज आहे, मी करतोय ना सगळं. आता काय होतं माहिती आहे, मी आत्ता सांगितलं की कर्माचं फळ मिळतंच. फिजिक्सचा रूल काय आहे की इक्वल अँड अपोजिट, बरोबर. पण जीवनाचा रूल वेगळा आहे, कारण हा सूक्ष्म विषय आहे. सूक्ष्म विषयामध्ये तुम्हाला जी रिॲक्शन मिळते ती मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय होते. साधं उदाहरण म्हणजे आंब्याची बी किंवा कुठली बी, आपण आंब्याची बी रोवली ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये, ती मोठी मोठी होत एक वृक्ष होतं, बरोबर. त्याला किती फळं येतात? 4,000 आंबे येतात. आणि पुन्हा त्या 4,000 आंब्यामध्ये बी असतेच. तसं आपल्या आयुष्यामध्ये की एक बी रोवली आणि फळ किती मिळाली? 4,000 मिळाली. म्हणजे मल्टिप्लाय अँड मॅग्निफाय झालं, बरोबर. तसं आपण जे काही कर्म करतो, चांगलं किंवा वाईट, त्याची रिॲक्शन आपल्याला मिळते. पण ती रिॲक्शन कधी मिळेल माहीत नाही आपल्याला. लगेच मिळेल असं नाही. मी तुझ्या तोंडात मारले, तू लगेच मारशील, त्याचं फळ लगेच मला मिळेल. पण मी जर चांगलाच बलवान असेल तर तू मारणार नाही मला, तू गप्प बस, नंतर घेऊन येशील, टीम घेऊन मला मारशील, बरोबर. मग त्याला वेळ लागतो ना. तसं प्रत्येक गोष्टीच्या कर्माला फळ मिळायला काहीतरी वेळ लागतो. त्यामुळेच प्रॉब्लेम झाला आहे की अरे काय बघूया फळ बीळ काय मिळतं, कोण विचारतं, असं समजलं की नाही. त्याच ह्याच्यात कारण का बऱ्याचदा हे बोललं जातं एस्पेशली घरांमध्ये की आम्ही कोणाचं वाईट केलं, आम्ही सगळ्यांसाठी चांगलं केलं, मी कोणाचं कधी वाईट केलं, मी कायम कष्ट घेतलेत, माझ्या एवढेच त्यांनी कष्ट घेतलेत पण त्याला चांगलं मिळालं आणि मला नाही मिळालं. आणि मग तिथे कुठेतरी अविश्वास चालू होतो. लोकांना चांगलं म्हणजे वाईट म्हणजे काय वाटतं, म्हणजे मी खून केले नाहीत, मी कोणाला जाऊन मारलं नाही आहे, बरोबर, मी कोणाला पैसे फसवलं नाही, एवढंच कर्म नसतं. आता फॉर एक्झाम्पल तुझी बहीण आहे समजा धरूनचा, आणि त्या बहिणीबद्दल मी चुकीचं लोकांना सांगितलं की हिचं कॅरेक्टर बरोबर नाही, मी तिला बघितलं कोणावर फिरताना, तो तिचा भाऊ असू शकतो, तिचा कोणी मेवणा असू कोणी असू शकतं ना. पण तू जर तिच्याबद्दल जाऊन 10 लोकांना सांगशील आणि उद्या जर तिचा त्याच्यावर परिणाम झाला, लग्न झालं नाही तिचं आणि तिच्यावर परिणाम झाला, तर हे तुझं कर्म आहे. म्हणून गॉसिपिंग प्रत्येकजण करत असतो विदाऊट अंडरस्टँडिंग. काही माहीत नसताना सुद्धा गॉसिपिंग करतो. आणि गॉसिपिंग करताना काय करतो, चांगलं बोलत नाही कोणाचं. शार्दूल छान आहे हा, असं कोणी सांगणार नाही. शार्दूलचा लफडा काहीतरी हे सांग, हे सांगण्यामध्ये इंटरेस्ट आहे सगळ्यांना, कळलं ना. पण शार्दूल काहीतरी चांगलं काम करतो याच्यामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही, हो की नाही. म्हणजे तू विचारामध्ये जर मी विचार केला की तुमचं वाटोळ होऊ दे, खूप मोठे चमकत आहेत ना आता, 2-3 लाख सबस्क्रायबर झाले, त्यांना खूप चढलेले आहेत, यांना बरोबर खाली आपटले पाहिजे, हा पण कर्म आहे, कळतंय तुम्हाला. आणि हे कर्म पण तुम्हाला फळ देणार आहे, तू आपटणार आहे, लक्षात ठेव. ते आपटणार नाही, तू आपटणार आहेस. म्हणून तुम्ही जे म्हणता ना की सगळं चांगलं चाललं आहे, पण आपण जे विचार करतो ना तिथे आपण सावध नसतो. आपण सहज दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करतो, सहज दुसऱ्यांचं आपण खाली खेचायला बघतो, पाय खेचायला. आता कॉर्पोरेटमध्ये काय चाललं आहे, एकमेकांचे पाय खेचणं चाललं आहे ना. दुसऱ्यांचं क्रेडिट लाटायचं, त्याला कसं खाली पाडता येईल, आपण कसं पुढे जाता येईल, तिथे ऑल कर्म आहेत. तू पुढे गेला की दुसरा पाय खेचणार येणार तुझ्याकडे, लक्षात ठेव. म्हणून असं नाही की मी काहीच नाही, मी सगळं चांगलं आहे, असं कोण नाही. लोकांना वाटतं वाईट कर्म म्हणजे मी कोणाचा खून करत नाही, मी कोणाला जाऊन फसवत नाही, पैसे लुटत नाही. दिस इज नॉट द ओनली थिंग, असं मला म्हणायचं आहे. साध्या साधे कर्म जी करतो ना आपण, ती पण खूप मोठी कर्म असतात ती. म्हणून ही कर्म न करणं आणि प्रत्येक कर्माच्या ठिकाणी सावध राहणं, प्रत्येक कृती करताना सावध राहायला पाहिजे आपण की बाबा हे कर्म दुसऱ्यांना त्रास देते का, माझ्या पण हिताचं असलं पाहिजे, दुसऱ्यांचं पण हिताचं असलं पाहिजे, ॲटलीस्ट त्याला त्रास देता कामा नये. करेक्ट, एवढंच अध्यात्म आहे. दादा तुम्ही आता कॉर्पोरेटबद्दल बोला, कारण कॉर्पोरेटमध्ये हे स्पेसिफिकली घडतं की माझं काम केलं, मी दुसऱ्याला त्रास होणार नाही ह्याच्यासाठी मी माझा त्या अर्थाने स्वार्थ पाळला. पण पोझिशन्स 10च आहेत प्रमोशनला, खाली 30 जण आहेत आणि त्या 30मधनं 10 जण आहेत, तर ऑटोमॅटिकली मी मला पाय ठेवूनच जायला लागणार आहे वरती. ती लॅडरच तशी बनली की दुसऱ्याच्या खांद्यावर मला पाय ठेवून जायचं, त्यामुळं थोडीशी टॉक्झिसिटी तयार होती. पाय ठेवायची गरज नाही, आपण आपलं कर्तृत्व दाखवलं तर आपण वरती जाणारच. आपला काय स्वभाव माहिती आहे, दुसऱ्यांचं काठी कापून आपली काठी मोठी करायची गरज आहे. आपण लहानपणी ऐकलंय ना, आपली काठी मोठी कशी करायचं, दुसऱ्यांची कापायची, अशी करायची गरज नाही ना आपल्याला आयुष्यात. आपली काठी कशी मोठी होईल ते बघा ना. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर तुमच्या कामाने प्रूव्ह करा ना. आणि तिथे पण सावध राहायला पाहिजे, स्मार्ट वागायलाच पाहिजे. आपलं क्रेडिट कोणते दुसरं लाटतंय ते लाटायला द्यायचं नाही आपण, पण ॲट द सेम टाईम दुसऱ्याचं क्रेडिट आपण लाटायचं नाही ना. त्यामुळे कॉर्पोरेटमध्ये सुद्धा वरती जाता येतं, पण आपल्याला घाई असते ना.
पुढल्या वर्षात मिळाली पाहिजे, मग त्याची चमचेगिरी कर, त्याला खाली पाड, त्याला पाड. आणि शेवटी काय माहिती आहे, तुम्ही किती लोकांना पाडलं ना, ते शेवटी तुम्हाला पाडणारे लोक असतातच. एक लक्षात ठेवायचं, आपण लॅडर चढताना आपले पण पाय खेचणारे लोक तयार होतात. समजलं ना. करेक्ट. पण तुमच्या कर्तृत्वाने, तुमच्या चांगल्या वागण्याने तुम्ही जर वरती गेला तर पाय पण खेचत नाही, उलट लोकांना तुम्ही लोक पुश करतात तुम्हाला, ही डिझर्व्स असं म्हटलं पाहिजे ना. आणि नुसतं प्रमोशन मिळवणं म्हणजे इज नॉट अ लाईफ ना. प्रमोशन चांगल्या रीतीने मिळवणं तरच शांती मिळते, लक्षात ठेवा. 10 लोकांना तोडून जर तुम्ही गेला ना, शांती मिळत नाही त्याला. म्हणून शांती पण पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये. नुसतं प्रमोशन मिळालं, प्रमोशन मिळून काय होणार, शेवटी पैसे मिळणं एवढंच ना. पण तुला वरती गेल्यानंतर लोकांना सांभाळायला लागतं. त्यामुळे असं नाही की चांगल्या रीतीने वरती जाता येत नाही, पण चांगल्या रीतीने बावळटपणा जर तुमच्याकडे असेल ना, तर तुम्हाला लोक फसवणार आणि वरती जाणार. बावळट राहायचं नाही. म्हणून मी म्हणतो स्मार्ट वर्क केलं पाहिजे. स्मार्ट वर्कचा अर्थ काय, की तू स्वतःचं कर्तृत्व सिद्ध कर आणि ते कर्तृत्व लोकांना दिसलं पण पाहिजे, याचं काम बघ. चांगलं म्हणजे गाफील नाही. गाफील राहू नको, नाही तर काय होतं, लोक त्याचा ॲडव्हान्टेज घेऊन पुढे जातात. बरोबर. त्यामुळे कॉम्पिटिशनमध्ये त्याचं वाईट करण्यापेक्षा आपण आपलं चांगलं करावं. आणि दुसरी गोष्ट आम्ही एक सांगतो, ती जरा लोकांना पटत नाही लगेच. ही जी कॉम्पिटिशन असते ना, त्यांचं पण भलं कर म्हणायचं आपण मनातल्या मनात. आमच्याकडे ती एक वेल विशिंग स्ट्रॅटेजी आहे. वेल विशिंग म्हणजे काय, प्रत्येकाचं चांगलं म्हणायचं आपण. आपलं काही बिघडत नाही ना. मी समजा तुझं चांगलं भलं होऊ दे म्हटलं, माझा काय लॉस आहे. मी भलं म्हणण्याने याचं भलं होणार नाही आहे, किंवा मी याची भरभराट होऊ दे असं म्हणण्याने याची भरभराट होणार नाही आहे. शेवटी त्याला प्रयत्न केले पाहिजे, बरोबर आहे. पण मी अशी इच्छा करतो जेव्हा, की याची भरभराट होऊ दे, याची भरभराट होऊ दे, माझ्या कॉम्पिटिटरशी पण भरभराट होऊ दे, असा मी जर विचार करतो ना, तेव्हा त्याच्यामुळे माझं काही कमी होत नाही. पण माझी इच्छा जी आहे ना, ती खूप चांगली असल्यामुळे ती गोदी अंतर्मनात जाते. तुम्ही अंतर्मन शब्द ऐकला असणार. सबकॉन्शियस माइंडचा तर खूप बोलतात लोक, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. शेवटी सबकॉन्शियस म्हणजे काय, त्याच कॉन्शियसनेसचं प्रकटीकरण आहे ते. मॅनिफेस्टेशन म्हणतो ना आपण. म्हणजे आपल्याकडे जी कॉन्शियसनेस आहे त्याचंच हे मॅनिफेस्टेशन आहे, बहिर्मन आणि अंतर्मन. मग हे अंतर्मन जे आहे ना, त्याच्यामध्ये जेव्हा तुमची ही भावना जाते ना, की सर्वांचं भलं हो, तेव्हा तुमचंच भलं होतं. कारण हे अंतर्मन सर्व जाणत नाही, ते फक्त एकच जाणतं. तू जेव्हा दुसऱ्याला बोलतो तेव्हा तू स्वतःलाच बोलतोय. हा स्पिरिच्युअलिटी याच्यामध्ये. अंतर्मनाच्या दृष्टीने शार्दूल आणि तू वेगळा नाही आहे. तू शार्दूलची वाट लागू दे म्हटली तर तुझी वाट लागणार, कारण ते वाट लागू दे हा शब्द, हा भाव अंतर्मन कॅच करतं आणि त्याचं फळ तुम्हाला मिळतं. म्हणून सावध राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आपण चांगलेच असतो, आता कोण वाईट असतं मला सांगा. कोणी काय कोणाला सूर्याने बुचकत नाही ना. पण मनाने लोकांबद्दल वाईट विचार करणं, लोकांना तर कॉम्पिटिशनबद्दल नेहमी असं विचार करतात लोक, ही कॉम्पिटिशनची वाट लागली पाहिजे. पण त्यांची वाट लागणार नाही, म्हणण्याने त्याची वाट लागणार नाही आहे, उलट तुझीच वाट लागेल. कारण तुझ्या मनात तो विचार जातो आणि हा विचारच आकाराला घेतो. दुसऱ्याचं चांगलं व्हावं हा खरं तर चांगल्या अर्थाने स्वार्थी विचार आहे. येस, यू सेड इट. म्हणून दुसऱ्यांचं भलं मी स्वार्थानेच सांगतोय. मला आवडलं. ही संपूर्ण जीवनविद्या आहे ना, ही तुमचं स्वार्थ साधण्यासाठीच आहे. पण स्वार्थ साधताना आपले विचार कसे पाहिजे, इतरांचं पण भलं होते हा विचार जर डोक्यात मनापासून ठेवला तर तुमचं भलं झाल्याशिवाय राहत नाही. आणि काय पाहिजे तुम्हाला, शेवटी तुम्हाला तुमचं भलं व्हायला पाहिजे ना. हे खरंच आहे. म्हणजे दुसऱ्याचं वाईट व्हावं किंवा गॉसिपिंगमध्ये मजा येते, पण ऑटोमॅटिकली आपल्या मनातले 30% 40% विचार निगेटिव्हच होऊन जातात आणि मग याचा हे परिणाम म्हणजे आपल्याला होतो. ऑटोमॅटिक कमी होऊन जातं. म्हणजे मी वेगळ्या विचारांनी म्हणजे आय माईट बी रॉंग, बट जेव्हा तुम्ही दुसऱ्याचं चांगलं व्हावं असं म्हणताय तेव्हा ऑटोमॅटिक वाईट विचारांचं प्रमाण प्रपोर्शन कमी होतं आपल्या मनातलं. आणि हे खरं आहे, तुम्ही जसे विचार करता तुमच्या जीवनाला आकार मिळत असतो. कळलं ना. म्हणून विचार नेहमीच चांगले ठेवणं. म्हणून तर ही प्रार्थना आहे ना, आमची प्रार्थना काय आहे, ही ईश्वरानं सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही प्रार्थना काय सांगते, सर्वांचं भलं होते. सर्वांचं म्हणता म्हणता तुझं होतंच. वाव. आणि ती पॉझिटिव्हिटी म्हणतात ना आतमधली, ती निगेटिव्हिटी निघून जाते हळूहळू. करेक्ट. आतमध्ये खूप आपल्या हेट, म्हणजे माहीत आहे ना, आपण द्वेष करत असतो कोणाकोणाचे. जे पुढे गेले त्यांचा द्वेष करतो आपण. हा द्वेष, मत्सर, राग, हे सगळ्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत आपल्या. तर ह्या आपल्याला कमी केल्या पाहिजे. जेवढा कमी करशील तेवढं तू
द्वेष जेवढा वाढवशील तेवढा द्वेष करण्याची परिस्थिती वाढेल. वा. जेवढा मत्सर करशील तेवढी मत्सर करण्याची परिस्थिती वाढेल. मग कशाला करायचं? हे जर आपल्याला त्रास होणार असेल तर आपण कशाला करायचं? आणि करून फायदा काय आहे? पण नाही केला तर फायदा आहे. त्याचं पण भलं होते म्हटल्याने आपल्याला फायदा आहे. करेक्ट. म्हणून सगळं मी सांगितलं, स्वार्थ हेच सत्य आहे. स्वार्थासाठीच करायचं आहे. हे माझ्यासाठी बिगेस्ट टेकअवे आजचा की नवीन आहे हे की स्वार्थ हेच सत्य आहे. मला कधीच कोणी सांगितलं नव्हतं. कारण स्वार्थाला आपण कायम नेगेटिव्हलीच बघतो ना, की त्या पद्धतीनेच तो चष्मा लावून की नाही हे स्वार्थी वागणं बरं नाही. पण अल्टिमेटली आपण सगळेच स्वार्थी आहोत आणि हे एक्सेप्ट करण्यातच मला वाटतं असणारच ना. शेवटी प्रत्येकाला जगायचं आहे ना. हो की नाही? मला आता तुम्ही ती प्रार्थना जीवनविद्या मिशनची सांगितलीत ना, तर मला त्याच्यावरनं पण, कारण आता आपण सगळ्या इंस्टाग्रामवर बघितले आणि बाकी वेगवेगळ्या ठिकाणी बघितले मॅनिफेस्टेशन, की या गोष्टीबद्दल मॅनिफेस्ट करा, या गोष्टीचा विचार करा. कारण प्रार्थना मला वाटतं इज अ फॉर्म ऑफ मॅनिफेस्टेशन, की तुम्ही आयडियल्सचा विचार करता, आयडियल्स रिपीट करता, ज्या काही आयडियल सिनेरियो सिच्युएशन्स आहेत त्याचं शाब्दिक रूपांतर करता आणि मग ते म्हणता परत परत टू मेक इट हॅपन. तर प्रार्थना म्हणजे का महत्त्वाचं असतं ते परत परत आठवण करून देण्यासाठीचं, एक तर नाही त्याचं काय महत्त्व असतं एकूणच त्या सगळ्या स्पिरिच्युअल ह्याच्यामध्ये. कारण प्रत्येक ज्या काही स्पिरिच्युअल प्रॅक्टिसेस करणारे वेगवेगळे लोक आहेत ना, त्यांचे काहीतरी मंत्र असतात, प्रार्थना असतात, मॅनिफेस्टेशनचे काहीतरी असे वाक्य लिहिलेली असतात आणि मग ते एकमेकांना परत रिपीट करतात. ते तर ते काय लॉजिक असतं त्याच्या मागचं? सर मी याच्यातच ॲड करतो, इव्हन वेस्टर्न फिलॉसॉफीजमध्ये किंवा वेस्टर्न याच्यात सिक्रेटवाले वगैरे जे असतं ते बोर्डवरती लिहून ठेवणं स्वतःसाठी, आणि ह्याच्या मागचं सायन्स काय? एक्झॅक्टली त्याच पद्धतीने सायन्स तेच आहे ना, की आपल्याकडे जी चैतन्य शक्ती आहे ना, ती बहिर्मन आणि अंतर्मन रूपाने नांदते. कारण कॉन्शियसनेस म्हणतात ना, बहिर्मन म्हणजे कॉन्शियसनेस ना, आपलं मन कॉन्शियस असतं ना, जाणतो आपण मनानेच जाणतो ना शेवटी. तर हे जे कॉन्शियसनेस आहे ना, हा विचार जो आपल्या मनामध्ये येतो, हा विचार आकार घेत असतो नेहमी, हे लक्षात ठेवायचं. हाच निसर्गाचा नियम आहे. म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार. म्हणून ते लॉ ऑफ अट्रॅक्शन जे म्हणत होते, की आपल्या मनात जो विचार तो अट्रॅक्ट होतो. आणि ह्याला पण एक सायंटिफिक बॅकग्राऊंड आहे, का विचार ही शक्ती आहे, विचारशक्ती म्हणतो ना आपण. त्यामुळे त्याला पण व्हायब्रेशन्स आहेत, त्याला पण फ्रिक्वेन्सी सगळं आहे ना. त्यामुळे ही व्हायब्रेशन्स असतं ना, ही व्हायब्रेशन्स एक विचारांचं जग असतं खरं म्हणजे. असं बघायला गेलं ना, सगळ्यांचे विचार त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्स ते उठत असतात सगळे. ते आपल्याला दिसत नाही कारण ते अव्यक्त आहे ना. आपल्याला दिसतं फक्त जग, पण त्या जगामध्ये एक कॉस्मिक माइंड म्हणून एक प्रकार आहे, म्हणजे वैश्विक मन. आता हे सगळ्यांचं मन मिळून एक वैश्विक मन म्हणतात. त्यामुळे तुझ्या मनात जे व्हायब्रेशन येतात, तुझ्या मनात येतात, ते सगळे विचार जगामध्ये असतात. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस म्हणू शकतो. त्यामुळे तुझे विचार जर चांगले असतील तर तू तेवढे चांगले विचार खेचतो, चांगली माणसं खेचतो, चांगली परिस्थिती खेचतो. कळलं ना? म्हणजेच विचार जीवनाला आकार देतात. कळलं ना? म्हणून चांगले विचार करणं खूप गरजेचं आहे. आणि प्रार्थना पुन्हा पुन्हा म्हटल्याने काय होतं, ॲफर्मेशन होतात. सी यू मस्ट हॅव हर्ड अबाउट ॲफर्मेशन. हे ॲफर्मेशन म्हणजे काय असतं, की आपण एक पॉझिटिव्ह विचार बोलत राहिलो की हळूहळू तो अंतर्मनात जातो. एका मिनिटात जात नाही तो. नाही मी आता मोठा होणार म्हणून लगेच तो अंतर्मनात जात नाही. कळलं ना? अंतर्मनात जाण्यासाठी तुम्हाला तो भाव यायला लागतो, ते रिपिटेशन करायला लागतं. म्हणून ॲफर्मेशन हे पुन्हा 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 म्हणायचं असतं. म्हणता 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 त्याच्यात भाव येतो. सुरुवातीला मी म्हणायचं भलं होते, मनात म्हणा काय होते, पण हळूहळू मी प्रार्थना म्हणता म्हणता मला अनुभव यायला लागले की मी मनापासून म्हणायला लागणार. म्हणून म्हणतो ना, पोटातून म्हणणं आणि तोंडातून म्हणणं फरक आहे ना. पहिल्यांदा तोंडातनं म्हणतो, हळूहळू ते पोटात जातं, पोटातून हृदयात जातं. मग आम्हाला आता मनापासून वाटतं की सगळ्यांचं भलं व्हावं. कारण पटलं आहे आता की मी जेव्हा दुसऱ्यांचं भलं म्हणतो तेव्हा माझं पण भलं होणार आहे आणि इतरांचं भलं तर मला काही प्रॉब्लेम नाही ना. मला काय प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही हा जो पॉझिटिव्हिटी म्हणतात ना, ती मनामध्ये यायला लागते. आणि आपण जेवढे पॉझिटिव्ह होऊन ना आतमध्ये या, तेवढं तुम्ही शांत व्हाल, स्ट्रेस फ्री व्हाल. आज स्ट्रेस कशामुळे आहे? कॉम्पिटिशनमुळे स्ट्रेस आहे. पण ही कॉम्पिटिशन राहणारच नाही तुझ्या दृष्टीने. तुम्हाला मी सांगतो, मी जर सांगितलं तुम्हाला असं तर तुम्हाला पटेल की आता कॉर्पोरेटमध्ये टार्गेट्स असतात ना, 300 कोटी व्हायला पाहिजे, 500 कोटी व्हायला. जीवनविद्या जर तुम्ही जगला तर 300 कोटी सहज होऊन जाईल आणि नाही जगला तर त्रास होऊन होईल. कळते मी काय म्हणतो? आता आमच्याकडे असे बरीच एक्झाम्पल आहेत की त्यांचे टार्गेट्स इझिली होतात. तुम्हाला खरं वाटतं कसं होतं, याच्यात काय जीवनविद्या आली
कारण अभ्यास तर केला पाहिजे, काम तर केलं पाहिजे. काम चांगल्या रीतीने करणं हे तर बेसिक आहे. असं नाही की नुसतं म्हटलं हे ईश्वराचं नाव चांगली होती म्हणून तुमचं चांगलं होणं असं नाही. त्याला तुमच्या विश्वासाची गरज पाहिजे पहिल्यांदा. यू मस्ट बिलीव्ह इन दॅट, बिलीव्ह इन युअर अंतर्मन, बरोबर. आणि सेकंड थिंग तुमचे प्रयत्न पाहिजे. कळलं की नाही. प्रयत्नाशिवाय कुठलीच गोष्ट मिळत नाही. त्यामुळे प्रयत्न करताना जर तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह विचार असेल आणि तुमचा विश्वास असेल स्वतःवरच, स्वतःच्या अंतर्मनावर, स्वतःच्या शक्तीवर विश्वास असेल, तर यू अचीव एव्हरीथिंग इन लाईफ विदाऊट एफर्ट्स, विदाऊट स्ट्रेस. म्हणून मी नेहमी काय म्हणतो माहिती आहे की तुम्हाला सक्सेस पाहिजे, पण तो सक्सेस आता स्ट्रेसमधनं मिळतोय. आता तुम्ही बघा सगळे सक्सेसफुल माणसं स्ट्रेसफुल आहेत म्हणून तो लवकर जातात ना अटॅक येऊन. पण तुम्हाला सक्सेस मिळताना जर शांती पाहिजे असेल तर नको का तुम्हाला? सक्सेस विथ शांती नको आहे का? सक्सेस विथ स्ट्रेस पाहिजे. मग सक्सेस विथ पीस पाहिजे असेल ना, तर मनातनं आपलं विचारांमध्ये परिवर्तन जर केलं तर इथे नॉईज कमी होतो. आणि नॉईज कमी झाल्यानंतर आपलं काम बरं आपण कर्तृत्व गाजवायचं, आपण पुढे जाणार. दुसऱ्यांना खाली पाडायचा विचार पण करायचा नाही किंवा कॉम्पिटिशनला चांगलंच म्हणायचं. त्यामुळे तुम्ही जर अंतर्मनावर विश्वास ठेवला, चांगले विचार केले आणि प्रयत्न, आपल्यावर विश्वास ठेवायचा अंतर्मनावर, त्याला आम्ही आत्मश्रद्धा म्हणतो. अंधश्रद्धा, डोळश्रद्धा आणि आत्मश्रद्धा. अंधश्रद्धा म्हणजे काय? शब्द आवडला आत्मश्रद्धा. आत्मश्रद्धा आपल्यावर श्रद्धा, आपल्या अंतर्मनावर. आपल्याकडे शक्ती आहे, ही शक्ती आपल्याला सगळं देऊ शकते कारण ती ईश्वरी शक्ती आहे ना. ईश्वर देणार नाही असं काय होऊ शकतं का? पण त्याच्यावर श्रद्धा ठेवायची म्हणजे फक्त देवळात जाऊन श्रद्धा नाही होत ती की मी पेढे देईन आणि मला पास कर, असं नाही होऊ शकत. बरोबर की नाही. पण अभ्यास केला आणि मनावर श्रद्धा असते की होणार मी चांगला, तर होऊ शकतं. समजलं ना. तुम्ही आता देवाकडे जाऊन पेढे देणं म्हणालात किंवा इन जनरल मी बघितलं आजूबाजूला बरेच जण, एक दोन पद्धतीची लोकं मी आजूबाजूला अनुभवली आहेत. की एक असतात की अध्यात्मामध्ये जे पूर्ण बुडालेली असतात, म्हणजे असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते प्रत्येक वेळेला असं काहीतरी पॉझिटिव्ह बोलत राहतात, काहीतरी एक मंत्र त्यांचा हे जप चालू असतो, सगळं चालू असतं आणि कुठंतरी आफ्टर अ पॉईंट आय हॅव सीन देम स्ट्रगलिंग किंवा त्रास झालेला बघितला. आणि मग त्याच्यानंतर एक टिपिकल सामाजिक गॉसिप होते की एवढं देवाचं केलं आणि काय झालं त्याचं, एवढं त्या ह्याचं केलं काय, शेवटी मनात काहीतरी विचार वाईटच होतं ना. कारण मग काय होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवाचं करणं म्हणजेच हे का? कारण का आम्ही कुठेतरी बॉर्डरने नास्तिक आहोत आणि बॉर्डरने नास्तिक आहोत. म्हणजे माझा देव ह्या शक्तीवरती विश्वास आहे, पण मला रिच्युअल्समध्ये काही गोष्टी पटत नाहीत. हां, आणि मुळात होतं असं की ज्या वेळेस स्पिरिच्युअलिटीबद्दल आपण बोलतो ना, त्यावेळेस ते उगाच रिलिजियस गोष्टींमध्ये इतकं अडकतं ना की रिलिजियस प्रॅक्टिसेस करणं म्हणजे स्पिरिच्युअलिटी का, हे एक जो समज आहे, तर त्याच्याबद्दल काय झालं काय माहिती आहे? आहे, स्पिरिच्युअलिटीचा आत्मा पण परमेश्वराचा आहे, बरोबर. आणि रिलिजनचा पण आत्मा परमेश्वर आहे. पण परमेश्वराबद्दलची संकल्पना चुकीच्या आहेत ना. परमेश्वर म्हणजे कुठेतरी बाहेर आहे, वरती आहे, हे त्याच्यामुळे प्रत्येक धर्माचा देव वेगळा झालेला आहे. प्रत्येक धर्माच्या देवाप्रमाणे त्यांच्या चालीरीती बदललेल्या आहेत आणि त्याला ते धर्म म्हणतात. खरं धर्म कशासाठी असतो? समाजाची सुरेख धारणा व्हावी म्हणून धर्म असतो. पण आता काय झालं आहे, भांडणं करत बसलेत. मग सुरेख धारणा कुठे झाली? माझा देव श्रेष्ठ, तुझा देव. अरे कशाला? सगळ्यांचे देव श्रेष्ठ आहेत, कारण देव खरा एकच आहे ना. तुम्ही मला सांगा, समुद्र एकच आहे ना, पण आपण तो आपल्या जवळ आहे त्याला हिंदी महासागर म्हणतो, कोणतरी पॅसिफिक म्हणतो, कोणतरी अटलांटिक म्हणतो. म्हणून काय ते सागर तो एकच आहे ना, सगळीकडे एकच सागर आहे तो सगळीकडे. तसं परमेश्वर पण एकच आहे. त्यामुळे परमेश्वर जर एक आहे तर मग धर्म कशाला वेगवेगळे पाहिजे? म्हणून धर्म म्हणजे खरे उपासना मार्ग आहेत ते. म्हणजे आता सद्गुरू नेहमी म्हणतात की सर्व धर्म, असं त्यांनी एक हे ना श्लोक आहे ना की सर्व धर्म परित्याग करतो, असं श्रीकृष्णाने म्हटलं आहे. तेव्हा धर्म कुठे होते? महाभारत जेव्हा झालं तेव्हा धर्म पण नव्हते ना. काय मग धर्म शब्द का वापरला? तर धर्म म्हणजे उपासना मार्ग, म्हणजे देवाकडे जाण्याचे मार्ग प्रत्येकाचे वेगळे असू शकतात. कळलं ना. जसं तुम्ही मंत्र म्हटला, मंत्र प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. असं नाही की विश्वप्रार्थना म्हटली कीच बरं होणार आणि दुसरा मंत्र म्हटलं नाही होणार, असं नाही आहे. पण तो मंत्राचा अर्थ समजत नाही लोकांना आणि म्हणतात, समजलं. आणि प्रार्थना मराठीमध्ये आम्ही केली आहे, हिंदीमध्ये केली आहे, गुजरातीमध्ये केली आहे, सगळ्यामध्ये ट्रान्सलेशन केलेलं आहे. त्यामुळे काय होतं, प्रत्येकाला आपण काय म्हणतो ते कळतं आणि त्याच्यामध्ये चांगलं आहे ते पण कळतं. त्यामुळे आपलं अंतर्मन लवकर शुद्ध होतं, लवकर ते जातं.
चांगले विचार आतमध्ये जाणं महत्त्वाचं आहे. हम्म. अंतर्मन सायन्स काय आहे की जे तुम्ही विचार करता ते अंतर्मनात गेले पाहिजे, बरोबर की नाही? हम्म. मग अंतर्मनात चांगले विचार जाण्यासाठी चांगले विचार करणं गरजेचं आहे. म्हणून ती सवय व्हावी म्हणून मंत्र म्हणायचे असतात. व्हेरी पण लॉजिकल. मंत्र म्हणजे आता आम्ही साधे मंत्र केले, लोकांना कुठल्याही मुलाला पण समजेल म्हणून ते सोपं पडतं लोकांना, म्हणून सगळेजण विचार पडताना इझिली म्हणतात. पण आता संस्कृतमध्ये म्हणायला लागलं तर कोणाला म्हणता येणार आहे, किंवा गुजराती लोकांना म्हणणं कठीण जाईल, किंवा अमेरिकन लोकांना म्हणायला कठीण जाईल. पण प्रार्थना ही इंग्लिशमध्ये पण आहे आमची, तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणा. तुम्हाला ईश्वर कुठलाही म्हणा, तुम्हाला आम्ही काही ते म्हणत नाही. हे ईश्वरा म्हणजे ईश्वरा कॉमन आहे. तू अल्ला म्हण, नाहीतर दत्त म्हण, श्रीकृष्ण जीसस म्हण, म्हण, काही काही म्हण, चालेल. सर्व एकच आहे ना शेवटी. आमच्या दृष्टीने सर्व एकच आहे. आमच्या दृष्टीने म्हणजे खरं आहे ते, आणि ते पटण्यासारखं आहे. कारण परमेश्वर म्हणजे मी सांगितलं चैतन्य शक्ती सगळ्यामध्ये एकच आहे. शेवटी माणूस होता तो. माणूस आणि होता माणसाच्या- शेवटी. अहो, मला इतकं तर ते असं ओव्हरवेल्मिंग होतंय काही काही गोष्टी. आणि ते खूप सेल्फ रिफ्लेक्टिव्ह पण आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण या गोष्टींमधलं लॉजिक शोधायला जात नाही ना. म्हणजे आपण प्रत्येक वेळेस काहीतरी मंत्र किंवा काहीतरी अफर्मेशन्स म्हणतो, आणि त्याचं खरं तर लॉजिक्स हे आहेत की फक्त त्या पद्धतीने विचार करा म्हणजे तुमचे विचार फिल्टर आउट होतील. तर ते हे तो एक लॉजिक खूप मगाशी एक important प्रश्न आहे. विचारतो महत्वाचा आहे की कधी कधी होत नाही, हम्म. मग माणसं चिडतात. इव्हन आमच्या जीवनहित मिशनमधलं कधी कधी काय झालं की लोक विचारतात त्यांना, अरे तू एवढं जीवनहित मिशन तरी तू असं कसं झालं. असं आम्ही कोणाला गॅरंटी दिली नाही की 100% सगळं चांगलं होणार आहे. कारण तुझी कर्म मी काय बघायला गेलो नाही ना, आतापर्यंत तू काय कर्म केली असती. हम्म. आपण आता आज मी समजा सुधारलो, पण आतापर्यंत तुझी कर्म की त्याची फळ तुला मिळणारच आहे ना. हम्म. शेवटी जीवन म्हणजे काय असतं, आपल्याच कर्माची फळ ना. प्रत्येक वेळेला चॉईस असतो ना आपल्याकडे. आता तुम्ही इथे बसलाय, तुमच्याकडे चॉईस आहे की मला बोलवायचं की आणि कोणाला बोलवायचं आहे. तुमच्याकडे चॉईस असतो, तुम्ही मला बोलवलं, मग ह्याची फळ तुम्हाला एखादी चांगली मिळू शकतं की लोकांना आवडलं तर तुमचं सबस्क्रायबर वाढू शकतो, युवा लोक जास्त इकडे वळू शकतात. म्हणजे तुमच्या ह्या करण्याने युवांना जर स्पिरिच्युअलिटीची आवड झाली तर इज वेल अँड म्हणजे तुमच्या दृष्टीने चांगलं कर्म घडलं ना, बरोबर. कळलं की नाही. म्हणून प्रत्येक वेळेला एक चॉईस असतो माणसाला काय करायचं. हम्म. आता ही सगळी तरुण मंडळी आमच्याकडे आहेत, सर्व ट्रस्टी आमचे तरुण आहेत, त्यांच्याकडे चॉईस आहे बाहेर जाऊन मजा मारणं हे करणं, पण ते इथे येतात आमच्याकडे. याचा अर्थ मजा मारत नाही असं नाही, ते पण मजा मारतात. त्यांना वेळ मिळते ते वेळ मारतं. आम्ही कोणाला मजेपासून लांब ठेवत नाही, मजा मारायलाच पाहिजे, एन्जॉय केलंच पाहिजे. पण एन्जॉय करताना आपले विचार चांगले ठेवले पाहिजे. हा आमचा, म्हणून विचारामध्ये परिवर्तन करणं म्हणजे जीवनविद्या, साधी गोष्ट आहे. आणि विचारांमध्ये परिवर्तन करण्यासाठी खूप गोष्टी आम्ही शिकवतो. मग हे कर, मग ते नाही जमत तर ते कर. त्यामुळे शेवटी आपण आयुष्यभर जी कर्म केलेली आहेत, आता समजा आमच्याकडे एक होता, आयुष्यभर सिगरेट एवढे ओढल्या, फुफ्फुस तर खराब झालं होतं. मग आता जीवनविद्येने आल्यानंतर सोडून दिलं, पण काही वर्षांनी त्याला त्रास झालाच तो. आता असं मी म्हणू शकत नाही की जीवनविद्या मिशनमध्ये जाणं त्रास कसा झाला. अरे इतके वर्ष तू बोलत तर तुझा त्रास झालेलाच आहे ऑलरेडी. हम्म. आता मी एवढंच म्हणू शकेन की राहिलेलं जीवन तू चांगलं जगलास, हो की नाही. तेवढं तर झालं की नाही चांगलं. त्यामुळे असं नाही की चांगले विचार केली, प्रार्थना म्हटलं की प्रत्येक गोष्ट होईलच. कारण प्रत्येक गोष्ट ही तुझ्या हितासाठी आहे की नाही तुम्हाला माहीत नसतं, कळलं की नाही. ते अंतर्मनाला फक्त माहीत असतं. हा एक विषय झाला. आणि दुसरं तुझी कर्म पण आहेत ना, त्या कर्माचं फळ तुला मिळणारच आहे. थोडंसं कमी होईल पण मिळणारच ना. आणि कर्म आणि अगेन तिथं पण एक कॉम्पिटिशन असेलच ना. म्हणजे कारण का आपण एवढी लोक आहेत प्रत्येकजण, आणि चांगल्याची डेफिनेशन माझी जी आहे ती कुठेतरी चुकीची असू शकते. म्हणजे मटेरियलिस्टिक असू शकते की Materialistic असू ज्याच्यात शकते. लिमिटेड रिसोर्सेस आहेत. सो मला हे हवं आहे, ते मे बी नॉट बी मिळेलच. म्हणजे मी चांगला विचार केला, चांगले प्रयत्न जरी केले. पुन्हा योग्यता पण असते ना. आता मी म्हटलं मला सचिन तेंडुलकर व्हायचं, अरे तुझी योग्यता पाहिजे ना. नुसतं म्हणून कसं झाले मी सचिन तेंडुलकर होणार असं म्हणून होत नाही. त्याच्यासाठी प्रयत्न, योग्यता सगळं पाहिजे. म्हणजे देर आर मल्टिपल फॅक्टर्स विच आर Yes, इम्पॉर्टंट. yes. म्हणजे माझा आत्मविश्वास, श्रद्धा, योग्यता आणि बाकीचे एक्सटर्नल फॅक्टर्स आहेत जे माझ्या हातात नसतील. पण आपल्या हातात नसतात, सगळे फॅक्टर आपल्या हातात नसतात. पण जे आपल्या हातात आहे ते करणं ह्याला जीवनविद्या म्हणतात. जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करायचं ना. आता आपल्या हाताबाहेर सगळ्या गोष्टी असतं असं नाही ना. हातात नसतात ना. कारण काही गोष्टी प्रारब्धाने येत असतात, काही लोकांनी आपल्या कर्मातनं येत असतात. आपण जी पूर्वी केलेली कर्माची फळं आपण आता भोगू शकतो. मग ती भोगताना कशी भोगायचं हे आम्ही शिकवतो. फॉर एक्झाम्पल, घरामध्ये एखादी वाईट परिस्थिती निर्माण झाली, कोणीतरी यंग मुलगा गेला. आता देर आर मेनी चॉईसेस.
काही लोक डिप्रेशनमध्ये जातील, काही लोक दारू प्यायला लागतील, काही लोक त्याच्यातनं बाहेर पडून पुढे जातील, बरोबर की नाही. मग त्यांना त्याच्यातनं बाहेर पडून पुढे जायला आम्ही शिकवतो, त्यांना बळ देतो, या विचारांचं बळ देऊन तो त्याच्यातनं बाहेर येतो. कारण प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नाही आहे. शेवटी प्रारब्ध म्हणून सुद्धा एक आहे ना, करेक्ट. कर्म आपलेच कर्माचं ते प्रारब्ध म्हणजे शेवटी आपल्याच कर्माची फळं आहेत. त्यामुळे ती प्रत्येक कर्म आपण काय केली हे पण आपल्याला माहिती नाही आहे. राईट. कळलं ना. त्यामुळे स्वीकारात्मक, मी जे मगाशी म्हटलं की सकारात्मक पाहिजेच, सकारात्मक बरोबर स्वीकारात्मक पण पाहिजे. स्वीकारात्मक म्हणजे काय की जेव्हा सगळं केल्यानंतर जी परिस्थिती आपल्याला वाटायला येते ती ॲक्सेप्ट करायची. पण ॲक्सेप्टन्सचा अर्थ असा नाही की आता मी काय करणार, ॲक्सेप्ट करतो ॲक्सेप्ट, असं नाही. डोंट ब्लेम एनीबडी. ॲक्सेप्टन्सचा अर्थ काय, डोंट ब्लेम एनीबडी, डोंट ब्लेम गॉड. दैवाला दोष देऊ नको, देवाला दोष देऊ नको, कोणालाही दोष देऊ नको, स्वतःलाही देऊ नकोस. स्वतःलाही देऊ नको, आणि शांत राहा. ते खूप गरजेचं आहे, स्वतःला देऊ नको. आणि जेवढा तू ॲक्सेप्ट करशील ना तेवढा तू निवांत होशील. जेवढा निवांत होशील तेवढं अंतर्मन तुला गाईड करतं. त्याला आम्ही GPS म्हणतो अंतर्मनाला. GPS कसं आपल्याला गाईड करतं की नाही, तसं अंतर्मन आपल्याला गाईड करत असतं. आणि आता पण करतं, असं नाही की जीवन देव नाही म्हणजे करत नाही, करतं. पण तुमच्या मनात इतका नॉईज असतो, नॉईज म्हणजे कळलं ना, सतत नको ते विचार हे, त्यामुळे तो काय बोलतो ते ऐकतच नाही आपण. करेक्ट. म्हणून हिंट आतून मिळत असते. आता तुम्हाला वाटतं दारू प्यायला जाणारा माणूस, त्याला आतून सांगत नाही अंतर्मन जाऊ नको म्हणून, हे बरोबर नाही म्हणून, त्याला आतून कळत असतं तरी तो जातो. समजलं ना. म्हणून अंतर्मन नेहमी तुम्हाला हिंट देत असतं सगळ्या गोष्टीचं. म्हणून तुम्ही जेवढे निवांत होता ना, इथे डोक्यामध्ये निवांत म्हणजे नुसतं बसलं मी निवांत नाही, डोक्यामधले नॉईज गेला पाहिजे, ट्रॅफिक कमी केलं पाहिजे. तो नॉईज बंद झाला की अंतर्मन तुम्हाला गाईड करतं. अंतर्मन तुम्हाला या परिस्थितीमधनं बाहेर येण्यासाठी मदत करतं. कारण देव जो म्हणतो आपण इनसाईड, परमेश्वर, ही शक्ती तुम्हाला चांगल्यासाठीच आहे. तुम्हीच प्रॉब्लेमॅटिक करता सगळं. ओके. मला एक खूप खोचक वाटेल पण असा एक प्रश्न विचारायचा की जर मी नास्तिक असेल, जर माझा परमेश्वर ह्या काय कॉन्सेप्टवरती विश्वासच नसेल तर, कारण का बऱ्याचदा असं होतं की हे एक आर्ग्युमेंट दिली जाते की तो तर नास्तिक आहे तरी त्याचं चांगलं चाललं आहे. म्हणजे आपल्याकडे बरेच मोठी सक्सेसफुल लोक आहेत जी नास्तिक आहेत. तर आता आस्तिक आणि नास्तिक, आता पहिला सांगा, आस्तिक म्हणजे परमेश्वर मानतो, नास्तिक म्हणजे परमेश्वर मानत नाही. दोन्हीकडे मानणं शब्द येतोय ना. मानणं म्हणजे कल्पना करतो, मी हिला माझी बहीण मानतो, म्हणजे काय करतो, सख्खी बहीण म्हणजे सांगतो लोकांना ना. तसं मी जेव्हा म्हणतो मी नास्तिक आहे, मी परमेश्वर मानत नाही किंवा मी मानतो, दोन्ही मानणंच आहे, म्हणजे दोन्ही कल्पनाच आहे. सत्य दोघांनाही माहीत नाही, हा प्रॉब्लेम आहे. आज तुम्हाला मी सांगितल्यानंतर थोडं तरी कळलं आहे की बाबा सत्य काय आहे ते. मग तुम्ही आता समजा की तुम्ही आस्तिक आहे की नास्तिक आहे. आता खरं परमेश्वर म्हणजे तुम्हाला समजायला लागलं, त्यामुळे खरा परमेश्वर समजल्यानंतर आस्तिक नास्तिक होत नाही. मग खरा आस्तिक होतो तो. म्हणजे काय, त्याला माहीत आहे की देव काय करणार नाही, मलाच करायचं. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सद्गुरूंनी काय सांगितलं की आपलं लाईफ जे चाललं ते निसर्ग नियमाप्रमाणे चाललंय, हे लक्षात ठेवायचं. सद्गुरू म्हणतं देव कृपा पण करत नाही आणि कोप पण करत नाही. देव फक्त तुम्ही जे कर्म करतात त्यांना फळ देण्याची व्यवस्था करतो, बाकी काय करतो. फॅसिलिटेटर आहे तो, फॅसिलिटेटर आहे ते तुमच्या कर्माला. आणि काय कर्म करेल ते पण सांगत नाही, ते तू ठरव. म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. चॉईस इज युअर्स. दारू प्यायची, डिप्रेशनमध्ये जायचं की त्याच्यातनं बाहेर पडायचं, चॉईस इज युअर्स. तू जर चुकीचा चॉईस घेतला वाईट होईल, बरोबर की नाही. आता कुठली गोष्ट आयुष्यात, माझ्या पण आयुष्यामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत ना. असं नाही की आमचं आयुष्य म्हणजे एकदम असं नसतंच ना प्रत्येकाचं. असं माझी मिसेस वारली ना, असं नाही की कोणाच्या आयुष्य वय झालं काय ते होणारच ना आयुष्यामध्ये, हो की नाही. त्यामुळे असं नाही की ते होणारच नाही माझ्या आयुष्य, असं नसतं. कारण आपण पण 100% पक्के नाहीत ना. आता आपण सकारात्मक विचार म्हणतो, काय प्रत्येक विचार सकारात्मकच एवढं शक्य नाही ना. किती विचार असतात आपल्या मनामध्ये, 60,000 विचार येतात मनामध्ये, त्याच्यामधले निगेटिव्हच जास्त असतात. पण हे निगेटिव्हिटी कमी करणं आपल्या हातात आहे. मला अजून एक याच अर्थाने प्रश्न विचारायचा होता. तुम्ही आस्तिक आणि नास्तिक सांगितलं, खरा परमेश्वर बोललो आपण, की प्रत्येकजण वेगळी वाट पकडू शकतो का? म्हणजे एखाद्याला जीवनविद्या मिशनची जी विचारधारा आहे ती मे बी त्याचं म्हणणं असेल किंवा तिचं म्हणणं असेल किंवा मला ह्या विचाराने नाही जायचं, मी वेगळ्या विचारांनी परमेश्वराचा नाद करायचा किंवा परमेश्वर शोधायचा, त्याबद्दल काय वाटतं? कुठलाही मार्ग सापडा,
पण शेवटी चांगलं वागणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण परमेश्वराकडे तुम्ही गेला, मंदिरामध्ये गेला समजा, आणि पूजा केली, आणि बाहेर येऊन माझे वडील नेहमी म्हणायचे की घरामध्ये 2-2 तास पूजा करायची आणि नंतर सुनेला छळायचं. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. वा. कळलं ना मी काय म्हणतो ते? मग त्या पूजेचा काय अर्थ आहे? म्हणजे तू पूजा करताना थोडं हे नाही मिळालं काय तर बायकोवर एकदम ओरडायचं, बायकोचं हे काढायचं, उद्धार करायचा. पूजा झाल्यानंतर सुनेचा उद्धार, याला काय अर्थ नाही ना. म्हणून चांगलं वागणं हे महत्त्वाचं आहे. ते वागणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी काय मला वाटत नाही कोणाचं जीवनविद्या मिशन आणि चांगलं वागणं हे चांगलं वागणं ना. म्हणजे मी हो का की नाही? विचारलं माहितीये का, कारण का बऱ्याच दुसऱ्यांना दुःख न देणं हे सगळ्यांना समजतं तरी देतात. आता मला सांगा, एखाद्या बाईला मूल होत नसेल, रोज जाऊन त्यांना विचार, अजून नाही, अजून नाही, तुला काय करायचं, गप्प राहा ना. असं तू म्हणण्याने तिला दुःख होतं आहे ना. मग तिला दुःख का देतोस तू? हे तुझं कर्म आहे, हे समजणं गरजेचं आहे. लोकांना वाटतं की हे कर्म नाही, कर्म म्हणजे फक्त मी कोणाला जर वाईट केलं एकदम तर ते कर्म, बाकी ही सगळी कर्म नाही, ही पण कर्मच आहे. लोकांना दुःख देणं हे कर्म आहे. मग तू दुःख कसंही दे लोकांना, समजलं ना. मी हा विचारला त्याचं मागचं कारण सांगतो, कारण का बऱ्याचदा आमचं ते बरोबर आणि दुसऱ्यांचं ते, म्हणजे हे करू नका, हे करणं योग्य, ते केलं तर वाईट, या अर्थाने मग कुठेतरी त्याच्यापासून रिफ्रेन केलं. तर म्हणून मी तुम्हाला स्पष्टपणे विचारलं, कारण का म्हणून आम्ही काय करतो, विचार देतो. बाकी आमच्याकडे कुठलेही रिच्युअल्स नाही आहेत. आमच्याकडे पैसा घेतला जात नाही. सगळे ट्रस्टी काम करतात, स्वतःच्या गाड्या काढतात, स्वतः येतात, स्वतःचा खर्च करून येतात. एक पैसा आम्ही घेत नाही. आता सद्गुरूंनी 27 पुस्तकं लिहिली, लाखो पुस्तकं खपली गेली, एकही पैसा रॉयल्टी म्हणून घेतला नाही आम्ही. कळलं ना. किंवा प्रवचनं करतो, लेक्चर देतो, आम्ही पैसे घेत नाही कोणाकडनं. तुम्ही डोनेशन दिलं तर आम्ही ॲक्सेप्ट करतो, पण आम्ही लोकांकडे डोनेशन नाही दिलं तर आम्ही करणार नाही, असं कधीच करत नाही. आणि हा महत्त्वाचा मुद्दा असतो की तुम्हाला कुठेही तुम्ही गेला आणि तिथे जर अपेक्षा असेल पैशाची, पैसे जर काढत असतील ना, तर तुम्ही सावध राहायला पाहिजे. एवढंच आमचं म्हणणं आहे. हेच विचारायचं होतं मला खरं तर, हां. की कसं म्हणजे काही लोक म्हणतात तुमचे सद्गुरू बरोबर आणि बाकीचे गुरु, म्हटलं सगळे चांगले आहेत. सगळ्यांनी जर मोक्ष मिळवला असेल तर सगळे चांगले आहेत, सगळ्यांकडे ज्ञान असेल तर सगळेच चांगले आहेत. पण जिथे पैसा आहे, पैसा काढायला बघतायत किंवा काहीतरी तुम्हाला हे देत आहे की तुम्ही ही माळ घ्या, एवढे पैसे द्या, मग तिथे काहीतरी तुम्ही तुमचं थोडंसं डोकं वापरलं पाहिजे की असे पुढ्या देऊन, माळ देऊन लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. कळलं की नाही. म्हणून सावध राहणं तिथे पण गरजेचं आहे की कोणाकडे जायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. जिथे पैसा उकळत आहेत तिथे नाही जायचं आपण. खरं म्हणजे शार्दूल म्हणून किंवा प्रल्हाद म्हणून असं कोण नाहीच आहे. हे समाजाने निर्माण केलेलं एक व्यक्तिमत्व आहे. बरोबर. खरं जर तू बघशील, म्हणजे विचार केला तर हा देह आहे आणि देहामध्ये आहे तो चैतन्य शक्ती, हेच खरं आहे. बाकी सगळं समाजाने निर्माण केलेलं आहे. धर्म म्हणा, नाव म्हणा, कुळ म्हणा, जात म्हणा, हे व्यक्तिमत्व जे तयार झालेलं आहे ना, शार्दूल म्हणा की तू म्हणा, हे जे झालं आहे ना, ते फक्त व्यक्तिमत्व आहे. ते खरं नाही आहे. खरं काय आहे? दोनच गोष्टी, एक शरीर आणि शरीरामध्ये असलेला चैतन्य शक्ती, बरोबर. आणि ही चैतन्य शक्ती सगळीकडे भरलेली आहे, हे सत्य आहे. समजलं ना. त्यामुळे हे पटणं सहज शक्य आहे. तू जरा विचार करा तुम्ही की अरे शार्दूल म्हणून कोण होता, हा निर्माण समाजाने केलं आहे, बरोबर की नाही. समाजाकडनं सर्टिफिकेट मिळाली, समाजाकडनं बीटेक मिळालं, समाजाने मिळवलं ना. व्यक्ती म्हणून बघितलं तर दोनच गोष्टी आपल्याकडे, देह आहे आणि आत्मा चैतन्य शक्ती आहे. मग ती मन रूपाने नांदू दे आणि कशा रूपाने, पण ती चैतन्य शक्ती आहे, बरोबर की नाही. त्यामुळे हे पटण्यासारखं आहे आपल्याला. आपण सायंटिफिक आहोत ना. म्हणून मला बरेच पत्रकार विचारायचे, कुठे गेले की पहिला प्रश्न हाच असतो, तुम्ही एवढे शिकलेले आणि तुम्ही ह्याच्यात कसे पडले ह्याच्यात. मी म्हटलं सद्गुरूंनी सायंटिफिक सांगितलं म्हणून मी ह्याच्यात पडलो. सद्गुरूंनी मला जर भजनं आणि पूजनाला लावलं तर मी गेलो नसतो म्हटलं. वाव. येस. एक वेगळाच अप्रोच स्पिरिच्युअलिटीकडे बघण्याचा, आणि जे मुळात बेसिक प्रश्न जे होते की कोणासाठी आहे, सगळ्यांसाठी आहे का, आणि मला काय त्याचा फायदा, माझ्यासाठी कसं रेलेव्हंट आहे ते, या काही प्रश्नांची उत्तरं एक शोधण्याचा. मिनिट, पण खरं म्हणजे तरुणांसाठी काय आहे का त्यांच्याकडे आयुष्य पडलेलं आहे. हो. जो माणूस आता म्हातारा झालेला आहे, गलित गात्र झाला, त्याला कडून काय, त्याला फायदा आहेच, निदान शेवटचं जे चांगलं होते. पण तरुणांना खूप फायदा आहे. त्यांना स्वतःचा उत्कर्ष करता येईल, स्ट्रेस फ्री कसं राहता येईल, आपलं आरोग्य कसं सुधारता येईल. कारण विचारांचा संबंध आरोग्याशी पण आहे.
हम्म, तुमचे विचार जर निगेटिव्ह असतील ना, आरोग्य खराब होतं. हम्म, ते सगळं म्हणतात ना, कुठले कुठले हार्मोन्स, हम्म. हे हार्मोन्स कधी निर्माण होतात? तुमच्या विचारातून निर्माण होतात. म्हणून चांगले विचार करणं हे सर्व दृष्टीने चांगलं आहे, कळलं ना? हम्म. म्हणून तरुणांना खूप फायदा आहे. तुम्ही तुमचं उत्कर्ष करू शकता आणि विथ फ्री माइंड, काम माइंड आणि स्ट्रेस फ्री. उत्तर नाही मिळणार आहे, दिशा मिळेल आत्ता. दिशा शोधायचं, काय पद्धतीने दिशा शोधायचं याची दिशा मिळाली आज. येस, थँक्यू सो मच. तुम्ही वेळ दिलात आणि या आमच्या बाळबोध वाटतील अशा प्रश्नांनाही उत्तर दिलीत. नाही, पण मी कृतज्ञता व्यक्त करतो कारण तुमचा एवढा श्रोते आहेत तुमच्याकडे. तिथपर्यंत मला तुम्ही बोलायची संधी दिली, माझे विचार मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या अमुक तमुकचे खूप कृतज्ञ. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. काय तुम्हाला माहितीच आहे, सबस्क्राईब करा आणि जिथे कुठे ऐकताय तिथे. शेवटी एक प्रार्थना म्हणू. हो, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष आहे सद्गुरूंचं, हो. त्या निमित्ताने तुमच्याकडे आलो. क्या बात आहे, क्या बात आहे. सोने पे सुहागा. येस, थँक्यू सो मच. हा एपिसोड कसा वाटला डेफिनेटली कळवा. याच्याबद्दल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तेही कळवा आणि येस, त्या पद्धतीचे आणखीन एपिसोड्स आणण्याचा मी प्रयत्न करू. थँक्यू सो मच. लोभ असावा. लोभ असावा.